जो राणादा सगळ्या गावाला मदत करायला आधी असायचा आणि आता तोच राणादा सगळ्यांनी लुबाडायला लागलाय, वसुली करायला लागलाय. हे गोदाक्कांना सांगा जरा. अहो तो माणूस घरात आल्यापासून मी सगळ्यांना सांगते की हा माणूस राणाजी नाहीये, पण कुणालाच माझं पटत नाही. अहो आज त्यांनी दूध भाजीपाला जे काय हाताला गावल ते लुबाडलं बघा. लोकांचं लई नुकसान व्हायला लागले. हे राणादा आहे का दुसरं कोण आहे अशी कुजबुज व्हायला लागल्या सगळीकडे. तुम्ही सगळ्यांनी उत्साहाच्या भरात कुठलीच खात्री करून न घेता राणाजी चालेत असा समज करून घेतलात ना, म्हणून असं झालं. होय, पण आता करायचं काय? तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळ्या गावातल्या लोकांना एकत्र करा आणि वाड्यावर घेऊन या. बाकी मी पाहते काय करायचं ते. बरं. काय इथं काय काम काढलं? अहो लई दिवस झालं अंजली वहिनींची गाठ पडली नव्हती, म्हणून अंजली वहिनींची गाठ घ्यायला आलतो. मग पडली गाठ? होय. ती धडधाकट आहे हे बघितलं. मग चला निघायचं आता. उगा फुकटची काळजी दावायला येऊ नका. चला. आणि तू काय फुकटचा टाइमपास करायलास? चल खुर्ची पूस आमची. उठ. हॅलो, मी दौलतवाडीतनं बोलते. माझी एक कंप्लेंट आहे. नाही, मी नाव नाही सांगू शकत, पण प्रतापराव गायकवाडांच्या घरी एक तोतया माणूस आहे. तो स्वतःला या घरचा सदस्य सांगतोय, पण तो नाही आहे. हे नाही. अरे काय सुरू केलंस तू हे गावात? काय रे? काय दिवसा ढवळ्या वाटमारे केल्यासारखं गावात लुटायला लागलायस. काय हे? नाही रे मर्दा, तो पप्पा आहे ना व. अरे तो खुळा काय ऐकना झालाय आणि एकीकडे वहिनी नाराज झालेत म्हणून त्या पप्प्याला हाताखाली धरले. अरे राणादा, आधीच गाव पिचलाय, त्यात तू त्या पप्याच्या नादा लागून तसंच करायला लागलायस व्हय? अरे गावातली लोक काय म्हणाले माहितीये काय? तो राणादा आपला नाहीच आहे. नाहीतर बघ राणादा, उद्या हे सगळं आपल्याला भागात पडायचं. नाही पडणार. मी समजा बरोबर करतो. काय बरोबर? तू जे काय करायलायस ना ते सगळं चुकीचं करायलायस बघ. तू कशासाठी आलायस? नंदिता वहिनींच्या जाचातून गावाला सोडवण्यासाठी ना? आणि तू गावाला लुटायला लागलायस व्हय? त्याच्या माझ्यावर विश्वास ठेव, तसलं काय बी होणार नाही. सगळं बरोबर करते. टाईम आल्यावर तुला सगळं कळ. तोवर जरा शांत राहा. अरे पण माझ्यावर विश्वास ठेव म्हणले ना व. बघ मी सगळं बघतो बरोबर काय करायचं ते. हा, तू जरा कड काढ. हा, गावात पोलीस काय करायलेत? राणादा, गावातल्या लोकांनी तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली नाही ना? नाही रे मर्दा. अरे ते भाज्याने दुधाचे पैसे दिले नाहीत म्हणून काय कोण कंप्लेंट करणार आहे? तोय नाही. बरं ऐक, ते मला पप्पाला गाठलं पाहिजे. काय भानगड आहे ते बघतो मी. हा राणादा, जे काय करशील ते नीट विचार करून कर. हा काय? होय, चल. हा. कुणी आहे का घरात?
कुणी आहे का? कोण पाहिजे होतं? घरातल्या माणसांना बोलवा. हा, एक मिनिट. ताईसाहेब, 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 ताईसाहेब. आलो. काय लावलंय? नमस्कार साहेब. नमस्कार. काय काम होतं? या घरात तोतया माणूस शिरलाय अशी तक्रार आहे. तोतया माणूस? कोण? रणविजय गायकवाडांसारखा दिसणारा माणूस कुणी या घरात आहे का? अहो नाही साहेब, रणविजय गायकवाडच आहेत ते. कोणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली असणार. कुणी तक्रार केल्या तुमच्याकडं? कंप्लेंट कुणी दिली महत्वाचं नाही, त्या माणसाला हजर करा आमच्या पुढे. अहो नाही इन्स्पेक्टर साहेब, आम्ही सांगालोय ना व तुमचा खरंच काय तर गैरसमज व्हायलाय. आमचं राणा भाऊजीच आहेत ते. अहो 2 वर्षांनी घरी परत आल्यात. तो माणूस रणविजय गायकवाड नाही. कशावरनं? अहो आम्ही समधी घरातली माणसं सांगायलोय ना व. आता कंप्लेंट आली तर खातर जमा करायलाच पाहिजे. कुठे आहे तो माणूस? रणविजय गायकवाड. नाही साहेब, तो माणूस आमचा राहणारा नाही. होय, आमचा राणादा असं लुबाडत नाही. तो राणादा नाहीच, दुसराच कोण तर आहे त्यो. हजर करा त्याला आमच्या पुढे. चंदे, तू यांच्या चहा पाण्याचं बघ. तर आम्ही बघतो राणा भाऊजी कुठे आहेत ते. रेडी. हॅलो. हॅलो पप्या, अरे इथे एक घोळ झालाय. घरात पोलीस आल्यात. होय, मी बी बघितले. तू काय काळजी करू नकोस. 0 मिनिटात राजाला वाड्यावर घेऊन येतो. हा, ठेवतो. नाही नाही नाही, आम्ही तेच म्हणणार होतो. त्या राजाला इथं घरात अजिबात घेऊन येऊ नकस. उग काय ना. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं? ते साहेब, फोन. नमस्कार. नमस्कार. काय काय मॅटर झाला म्हणायचं? रणविजय गायकवाड नाही तसं कळलंय आम्हाला. बरोबरच कळलंय बघा साहेब तुम्हाला. अरे काय डोसकर पडलेस काय तू? डुसकं फिरले काय तुझं? हा, अरे ह्यो कोण आहे मग? कोण आहे ह्यो? राणा सांग बाबा, कोण आहेस तू ते? मी राहणार असता. मग होय साहेब, ह्योच राणा आहे. तुम्हाला चुकीची खबर कुणी दिली? नाही होता का? ह्यो माणूस राणाचा सारखा दिसतोय, पण ह्यो राणाचा नाही. तुला कोणी सांगितलंय र? इथं घरातली माणसं समधी सांगायलात नव. राणादा कधी भाज्या दूध लुटत नव्हता, कधी 1 रुपयाचं नुकसान करत नव्हता. पण भामटा सगळं गाव लुटायला लागलाय आता. अच्छा, म्हणजे तुमचं ते मी पैसे दिले नाही म्हणून तुमचं राहणार नसतं मी. ठीक आहे, तुमचे पैसे दे. तुम्ही देऊ काय? देऊ काय? थांब थांब तायडे, यांचे पैसे देऊन टाक ग. म्हणजे समजाच मी पटेल की ह्यो राहणार आहे म्हणून.
बरं हे बघा साहेब, कसं आहे मी सांगतो तुम्हाला. काही सांगायची गरज नाही. तुमचं न्याय निवाडा इथं करत बसू नका. सगळा तपास पोलीस स्टेशनला होईल. चल रे पोलीस स्टेशनला. हो साहेब, आता कसला तपास करणार आहे सा? अंगठ्याचा ठसा घेतला की कळतंय सगळं. नाही, परवानगीशिवाय तुम्ही असं त्यासनी नेऊ शकत नाही. आधी फोनवरून तक्रार आली, नंतर गावकऱ्यांनी तक्रार केली. आता परवानगीची काय गरज आहे? आता सगळा तपास पोलीस स्टेशनलाच होईल. चला रे. येतो मी. चला. रानादा कुठे निघाला? अहो बारक पोरग सुद्धा ओळखते आणि तुम्ही नाही कसं म्हणता सा? आम्हाला न्यावंच लागेल. चल रे. रानादा तुझं परत कुठे जायचं नाही. लाडू, मी हे गेलो ना हे आलो बघ. हा नाही जायचं तू. नाही जाणार, कुठं बी जात नाही. मी हसता गेलो ना असं आलो बघ. गोदक्का लाडू, तो आपला रानादाच आहे, येईल लवकर परत. चल. साहेब, हो साहेब, साहेब तू जरा थांब. साहेब, साहेब जरा ऐका की, म्हणजे तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हो. ते पोलीस स्टेशनला गेल्यावर कळालं सगळं. पण माझं जरा ऐका की आता. कोण तुम्ही? मी माननीय परेश पाटील, एक सामाजिक कार्यकर्ता आहे. बरं बोला. मी काय म्हणतोय, कुणाच्या तरी सांगण्यावरनं कशाला इज्जतदार माणसाला आत टाकतायसा? आत टाकण्याआधी आम्ही चौकशी करूच की. अहो तेच म्हणतोय मी, चौकशी कशाला? उगाच इज्जतदार माणसाची बदनामी व्हायला हो. आता तो चोर आहे का इज्जतदार आहे ते चौकशी केल्यावर कळलंच की स्टेशनात. स्टेशनात? हो साहेब, तुम्ही सारखं स्टेशनाचं नाव करताय बघा. मी काय म्हणतो, 2 मिनिटं या इकडे, या 2 मिनिटं. मी काय म्हणतो, इथल्या इथं मिठवा करून टाकू की. तुम्हाला काय पाहिजे असं देतो की मी. अच्छा, तुम्ही माननीय सामाजिक कार्यकर्ते. होय होय. यो इज्जतदार माणूस होय. आणि भाषा मिठवा मिठवीची करताय. टाकू का आत तुला मी? अहो नको साहेब, ऐका की. ओ साहेब, ते मी जात आहे साहेबांबरोबर. ते मी बघते, तू ये मागणं. अरे पण चला साहेब, मी काय म्हणतो, जरा ऐका की. पण गाडी काढ, तू गाडी काढ. चल बुलेट घेऊन ये. लवकर घे. तू खरा आहे का खोटा ना ते आता बरोबर कळते बघितलं. अहो साहेब, तुम्ही कसं उगाच ताप करून घेताय? मीच राहणार आहे. कर नाही तर डर कशाला? ते आता समजेलच की सगळं. पाटील, ते मशीन घेऊन या. चल दे ठसे. रणविजय प्रतापराव गायकवाड, मुक्काम पोस्ट दौलतवाडी. म्हणजे तूच? होय, मीच रणविजय प्रतापराव गायकवाड. अहो सांगितलं होतं की तुम्हाला. हो सॉरी. बसा ना, बसा. माफ करा, कंप्लेंट आली की चौकशी करावीच लागते. तुम्हाला उगाच त्रास झाला इतक्या लांब येऊन. अहो काय साहेब, माफी काय मागताय? अहो तुम्ही तुमची ड्युटी करत होता. हे काय झालंय, ते 2 वर्ष मी गायब झालो होतो, त्यामुळे कोणी विश्वास ठेवत नाही माझ्यावर. हे समजेच नाही वाटलं होतं मी गचकलो. आम्ही पण पेपरला तेच वाचलं, म्हणून तर आम्हाला पण डाऊट आला.
पण आता डाऊट क्लिअर झालाय ना हो? हा आता झाला. गावातले कोणी कंप्लेंट केली असते ना तर आम्ही एवढं मनावर घेतलं नसतं. पण अंजली गायकवाडनी कंप्लेंट केली त्यामुळे जरा अंजली गायकवाड? हा आधी त्या सांगतच नव्हत्या, पण आम्ही जरा ज्यादा विचारल्यावर त्यांनी सांगितलं. अहो साहेब, त्यांचं बी बरोबर आहे. ते मी गायब झाल्यापासून त्या जरा सावध राहतात, त्यामुळे त्यासनी डाऊट आला असणार. डाऊट तर आम्हाला पण आला, पण आता बरंच झालं, त्यांचाही डाऊट क्लिअर होईल. चांगलंच आहे ते. बरं चल, येऊ काय? हा या ठीक. चल. काय सोडलं तुला? मग जगामध्ये असं एक बी पोलीस स्टेशन नाही बघ जे राजाला आत ठेवेल. मग ते पोलीस व्हेरिफिकेशनचं काय झालं? इल्लय नाही झालं. मग तू कसं काय मॅनेज केलंस? अरे मॅनेज करण्यामध्ये पडायच असते राजा. की थोडस ढील दिलं की सगळं मॅनेज होतंय बघ. काय सांगतोस? अरे मी पण पैसे देतो म्हटलेलं की. ते माननीय परेश पाटील सामाजिक कार्यकर्ता. आता सामाजिक कार्यकर्ता म्हणल्यावर कोण पैसे घेणार का तुझ्याकडनं? ते मी ठरलं चोर लपंगा माणूस. ते मी बरोबर पटवून सोडलं बघ. वार माझ्या पट्ट्या मानलं बरं का तुला. बरं ते पैसे देताव काय? ते 20,000 रुपये ते ठरले आतमध्ये. 20,000? हा. कसले? मी नसतो देत. नाही काय? ठीक आहे, ते मी आज जाते आणि सांगून टाकते मला इकडे कशासाठी बोलवलं ते. जाते मी. मजा 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 करत होतो रे मी. देतो की तुला घे. हे अरे सगळे ते ठीक आहे. बरं ते मी समजांना ते चहा पाणी बघते, तू पुढे जा. नको नको, हाय मी इथं थांबतो, तू जाऊन ये. ते राजा काय म्हणलं माहिती आहे ना? काय काय? डील कॅन्सल करू का? हे काय निघालोय मी. अहो झोरपा मावशी, तुम्हाला काय गरज होती अख्खं गाव गोळा करायची? काय गरज होती म्हणजे? तू जे समजतोय तो राणादा नाहीच आहे. जो कोण आहे का नाही त्यानं माझी भाजीची पाटी आणि त्या सूर्याचं दूध घेऊन गेलाय. सगळ्या गावात लुटपाट माजवल्या आणि तू म्हणतोयस काय गरज होती? अगं तुझं बरोबर आहे झोरपा मावशी. माझ्या पण गिरणीतला पिठाचा डबा नेला म्हणून का मी पोलिसात गेलो नाही? तू गेला नसशील, पण आम्ही कुठं पत्र सहन करायचं? अगं पण राणादाला जेलात पाठवायचं तुझ्या मनात तरी कसं आलं? अरे खुळ्या, तो राणादा नाहीच आहे. जाऊन विचार अंजली वहिनीसनी. अंजली वहिनीसनी काय माहिती नाही? म्हणजे त्यासनी माहिती नाही आणि तुलाच तेवढं माहिती आहे वय? वय मला माहिती आहे सगळं. तो राणादाच आहे. कुठल्या अंगानं वाटतोय तो राणादा? नुसता दिसायला असला म्हणून काय झालं? त्याचं गुण बघ. जेव्हा तो पप्प्याच्या नादाला लागला का नाही तेव्हाच मला कळालं. हे बघ, तो पप्प्याच्या नादाला लागू दे नाहीतर वहिनी साहेबांच्या, तो आपला राणादाच आहे. तू का नाही डॉक्टरकडे जाऊ नये सच्चा. तुला राणादा नाही म्हणून किती वेळा सांगायचं? अगं दुर्पा मावशी, आता तुला कसं समजावून सांगू? अगं तो आपला राणादाच आहे. अगं राणादानं हे समजे केले त्याच्या मागे एक मोठा राणादा. राणादा काय ते गिरणी बंद वाटतं आज? मत काय करता? राणादा आता तू सांग दुर्पा मावशीला. काय सांगायचं नाही म्हणून सांगितलं का नाही? मी सांगितलं का नाही? अरे पण बरबीर काय नाही बघ. गुरुपामावशी, तुमच्याकडनं भाजी घेतली त्याचं पैसे द्यायला आले राणा. ते घ्या, हे डबल पैसे घ्या. हे सकाळी मज्जा केली मी, नाही मनाला लावून घेऊ नका. हे घे. हे सकाळपासून ज्यांचं ज्यांचं मी नुकसान केलं त्या सगळ्यांनी डबल पैसे द्यायचं आणि सांगायचं राणा कधी कुणाचं नुकसान करत नसते म्हणून. बघा दुर्पा मावशी, मी काय सांगत होतो? अरे पण मला वाटलं. ते सोडा, झालं ते झालं. चला जातो मी. आता कोण? हे पोलिसांना पटलंय की मीच राणा असता म्हणून. आता जाते मी माझ्या हक्काच्या घरी.
चला बघा आणि तुम्ही शंका घेत होता राजा